नमस्कार, कुक विथ नीलम ढमाळे आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण दोडक्याची एकदम मस्त अशी भाजी बनवणार आहोत। अशा प्रकारे तुम्ही भाजी बनवून खाल्ली तर पुन्हा पुन्हा अशाच प्रकारे बनवायला एवढी छान लागते। तर दोडक्याची भाजी बनवून घेण्यासाठी इथे मी पावशेर दोडके घेतलेले आहेत। आता हे दोडक्याची साली काढून ते चिरून घ्यायचे। तर इथे पहा, मी दोडक्याची साली काढून घेतलेल्या होत्या आणि दोडके अशा प्रकारे थोडी उभी उभी चिरून त्याला 4 अशा फोडी करून घेतलेल्या होत्या। जशा वांग्याला आपण चिरून घेतो तशाच प्रकारे दोडक्याला सुद्धा चिरून घेतलेला आहे। तर अशाच प्रकारे दोडक्याच्या थोड्याशा मोठ्या मोठ्या फोडी करून त्याचे 4 भाग करून घ्यायचे। यानंतर मी एका पाण्याने स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये पाणी घालून ठेवलेलं आहे। तर दोडक्याची भाजी बनवून घेण्यासाठी इथे पहा, मी एका वाटीमध्ये थोडीशी हरभरा डाळ म्हणजे चणा डाळ अर्धा तासापूर्वी भिजत ठेवलेली होती। अर्धा तासानंतर पहा, छान अशी ती भिजलेली आहे। तर दोडके सुद्धा चिरून पाण्यामध्ये ठेवलेले आहेत आणि ही डाळ सुद्धा छान अशी भिजली गेलेली आहे। आता दोडक्याची भाजी बनवून घेण्यासाठी थोडंसं वाटण वाटून घ्यायचंय। तर हे वाटण वाटून घेण्यासाठी इथे पहा, एक मी ताटामध्ये खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे। याचबरोबर लसणाचे 10 ते 12 पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची आहे। आणि आता हे वाटण असंच भाजून न घेता, पाणी न घालता आपण मिक्सरला वाटून घ्यायचंय। तर इथे आता मी वाटण वाटून घेतलेलं आहे। जाडं भरडं ठेवायचं नाही, छान बारीक असं करून घ्यायचंय आणि लगेचच आपण आता याची भाजी बनवून घेऊयात। तर भाजी बनवून घेण्यासाठी इथे कढई मी गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवली आहे। कढईमध्ये 2 पळी तेल घालून घ्यायचं। तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये पाव चमचा मोहरी घालूयात आणि जी थोडीशी तेलामध्ये तडतडून द्यायची। यानंतर पाव चमचा जिरं घालूयात, थोडीशी कढीपत्त्याची पाने घालायचे आणि आता हे परतून घ्यायचंय। यानंतर याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालूयात। तर इथे मी एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलाय, तो याच्यामध्ये घालूयात आणि आता हो कांदा लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा खूप करपवून घ्यायचा नाही, हलकासा लालसर रंग येईपर्यंत तो परतून घेऊयात। कांदा सुद्धा लगेच परतून झालेला आहे। यानंतर याच्यामध्ये जे वाटण आपण वाटून घेतलेलं होतं ते वाटण घालून घ्यायचंय आणि अर्धा टोमॅटो इथे मी बारीक चिरून घेतलाय, तो सुद्धा घालायचा आहे आणि आता हे वाटण आणि टोमॅटो या कांद्याबरोबर तेलामध्ये परतून घ्यायचंय। इथे आता हे सगळं परतून झालेलं आहे, वाटण सुद्धा छान असं परतून झालेलं आहे। यानंतर आता याच्यामध्ये मसाले घालून घेऊयात। तर मसाल्यामध्ये सगळ्यात अगोदर पाव चमचा हळद घालायची आहे। यानंतर अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर घालूयात किंवा काश्मीरी लाल मिर्च पावडर असेल तरी सुद्धा चालेल। थोडासा गरम मसाला घालायचा आहे। 1 चमचा घरी बनवलेला कांदा लसूण मसाला घालूयात आणि आता हे सगळे मसाले घातल्यानंतर याच्यामध्ये परतून घ्यायचे। तर 2-3 मिनिट तेल सुटेपर्यंत आपण ते परतून घेऊयात। इथे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त सुद्धा करू शकता। सगळे मसाले आता याच्यामध्ये परतून झाल्यानंतर आता जी हरभरा डाळ आपण भिजत घातलेली होती ती पाण्यातून पूर्णपणे निथळून याच्यामध्ये घालायची आहे आणि हरभरा डाळ घातल्यानंतर लगेचच पाण्यातून काढून जी दोडक्याच्या फोडी होत्या ते सुद्धा याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि आता हे सगळं या मसाल्यामध्ये 2-3 मिनिट परतून घेऊयात। दोडका या मसाल्यांमध्ये म्हणजेच तेलामध्ये छान असं परतून घ्यायचा आहे, म्हणजे तो शिजला तर लगेच जातोच पण त्याची चव सुद्धा फार छान लागते। त्यामुळे अगदी 2-3 मिनिट आपण हे असंच परतून घेणार आहोत। इथे आता दोडका हरभरा डाळ हे सगळं मसाल्यामध्ये परतून झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये पाणी घालून घेऊयात। तर इथे मी 2 ग्लास पाणी घालून घेतेय। तुम्हाला जेवढी भाजी बनवायची असेल त्याच्यानुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचंय। पाणी घातल्यानंतर आता हे मिक्स करून घेऊयात। इथे मीठ घालायचं राहिले तर सगळ्यात अगोदर चवीनुसार मीठ घालूयात, पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचंय आणि आता या भाजीला उकळी येऊन देऊयात। इथे आता थोड्या वेळानंतर दोडक्याच्या भाजीला उकळी आलेली आहे। गॅस मी मीडियम फ्लेमवरती करते आणि आता हो दोडका आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। तर याच्यावरती झाकण ठेवून आता हो दोडका शिजवून घेऊयात। थोड्या वेळानंतर आता मी याच्यावरती झाकण काढते आणि आता हे मिक्स करून घ्यायचंय। मस्त असा सुगंध येतोय भाजीचा। भाजी बऱ्यापैकी आटलेली आहे आणि थोडीशी दाटसर सुद्धा झालेली आहे, पण आणखीन थोडीशी पातळ आहे, त्यामुळे ती मिळून येण्यासाठी आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत। तर इथे मी 3 चमचे शेंगदाण्याचा कूट घालतेय। शेंगदाणे हे अगोदर मी छान भाजून घेतलेले होते, ते थंड झाल्यानंतर मिक्सरला बारीक करून त्याचा कूट इथे घातलेला आहे आणि यानंतर आता ही भाजी मीडियम फ्लेमवरती छान अशी थोडीशी उकळवत ठेवायची आणि थोडीशी आठवून देऊयात, म्हणजे ती छान मिळून सुद्धा येईल। इथे आता थोड्या वेळानंतर पहा, भाजी छान अशी मिळून आलेली आहे, दाटसर अशी झालेली आहे। तुम्हाला जेवढी पातळ किंवा घट्ट हवी आहे याच्यानुसार तुम्ही याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालू शकता किंवा ती आठवून घेऊ शकता। भाजी मस्त अशी शिजली गेलेली आहे, छान तयार आहे। याच्यावरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि आता ही भाजी गरमागरमच खायची आहे। भाकरी बरोबर, भाताबरोबर, चपाती बरोबर, कशाबरोबर सुद्धा खा, अगदी छान भाजी लागते।
तुम्ही सुद्धा एकदा ही रेसिपी ट्राय करून पहा. तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.